सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी प्रियंका आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। सर्वांनी मतदान करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आव्हान। मेडिकल कॉलेज व सरोपचार मधील निवासी डॉक्टर संपाच्या तयारीत। शहरातील अधिकतर हँडपंप मृतावस्थेत। बाळापुरातील शिक्षकाच्या कृत्याने जनआक्रोश वाढला। महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। अकोला लोकसभा निवडणुकीकरिता 18 एप्रिलला मतदान प्रक्रिया घेण्यात येत आहे। आपल्या मतदान अधिकाराचा सर्वांनीच उपयोग करून मतदान करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी केले आहे। अकोला लोकसभा क्षेत्रात शुक्रवार 18 एप्रिलला मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे। त्याकरिता जिल्हा प्रशासनाद्वारे युद्ध पातळीवर तयारी करण्यात येत आहे। यावर्षी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मागील काही दिवसापासून मतदारांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे। 18 एप्रिलला अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी आता केवळ 9 दिवसाचा कालावधी शेष राहिला आहे। या वर्षीच्या निवडणुकीत पहिल्यांदा ईव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येत आहे। या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येत आहे। भीषण गरमी पाहता ज्या मतदान केंद्रावर उन्हाची जीवनता जाणवते अशा केंद्रावर टीन शेड लावण्यात येणार आहे। सर्व मतदान केंद्रावर थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। दिव्यांग, वृद्ध व गर्भवती महिलांसाठी विशेष प्रकारची व्यवस्था करण्यात येत आहे। यावर्षी एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, सर्व नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली। अकोला लोकसभा मतदारसंघाच्या 18 एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानाच्या दिवशी सर्व अकोला शहरातील व अकोला मतदारसंघातील सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं यासाठी मी सर्वांना आवाहन देखील करतो। यावर्षीच्या होणाऱ्या मतदानामध्ये पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे। त्यामुळे प्रत्येक मतदारांना आपलं पसंतीचे उमेदवारांना मत दिले किंवा नाही याची खात्री देखील करता येणार आहे। तसेच दिव्यांग वोटर्स, गरोदर महिला, इन्फर्म वोटर्स या सर्व वोटर्सची आवश्यक ती काळजी ही प्रत्येक मतदान केंद्रावरती घेण्यात येत आहे। त्याचप्रमाणे काही ज्या मतदान केंद्रांवरती उन्हाचा खूप मोठा त्रास असेल त्या ठिकाणी शेड सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील राहणार आहे। या निमित्तानं सर्वच मतदारांना माझी अशी विनंती राहील की आपण या वर्षीच्या मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं व अकोला मतदारसंघाचे जे मतदान आहे ते मतदान मोठ्या प्रमाणात होईल याकडे आपण सर्वांनी हातभार लावावा अशी आपण सर्वांना। अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना गेल्या काही महिन्यापासून विद्यावेतन देण्यात आले नाही। जर लवकर विद्यावेतन मिळाले नाही तर निवासी डॉक्टर संपाची तयारी करीत आहेत। अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व सरोपचार रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांनी आपले काम बंद करून संप करण्याची तयारी सुरू केली आहे। त्या कारणाने अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवेवर परिणाम होऊ शकतो। अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपचार रुग्णालयातील इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांची संख्या 100हून अधिक आहे। अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSचा कोर्स पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 वर्षासाठी प्रॅक्टिस करावी लागते। त्याकरिता डॉक्टरांना विद्यावेतन सुद्धा देण्यात येते। त्यामधून सदर डॉक्टर आपला खर्च चालवितात। परंतु अकोला येथील सरोपचार रुग्णालयात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना मागील काही महिन्यांपासून त्यांचे विद्यावेतन देण्यात आलेले नाही। त्यामुळे हे निवासी डॉक्टर संपाचे हत्यार उपसणार आहेत। या संदर्भात जेव्हा सिटी न्यूजच्या टीमने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी शासनाने विद्यावेतनचा धनादेश पाठवला असून जिल्हा कोषागारमध्ये जमा झाल्यानंतर बुधवारी सर्व निवासी डॉक्टरांना विद्यावेतन देण्यात येत असल्याचे सांगितले। निवासी डॉक्टरांना जर विद्यावेतन मिळाले नाही तर संप करू शकतात असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। अकोला महानगरपालिका प्रभागातील बहुतांश भागात हँडपंप नादुरुस्त अवस्थेत असून त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे।
मृतावस्थेत असलेले हँडपंपाची दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे। अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात 20% पेक्षा कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे। त्यामुळे मनपा जलप्रदाय विभागाद्वारे 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले। तर दुसरीकडे अकोला शहरातील अधिकतर हँडपंप नादुरुस्त अवस्थेत पडले आहेत। त्यामुळे काही भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। सिटी न्यूजच्या टीमने शहरातील काही प्रभागांचा सर्वे केला असता यामध्ये ही बाब समोर आली की जवळपास सर्वच प्रभागामधील हँडपंपची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। याकडे स्थानिक नगरसेवक लक्ष द्यावयास तयार नाही। जे हँडपंप सुरू आहेत तेथे पाण्याची पातळी कमी असल्याने हँडपंप चालविल्यानंतर केवळ 1 बादली पाणी मिळते। एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे। उन्हाचा पारा वाढत चालला आहे, त्या कारणाने भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे। अकोला शहरात पाण्याचे नियोजन करण्याबाबत कोणीही गंभीर झालेले दिसत नाही। एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक उन्हाचा पारा वाढलेला असतो। मनपाद्वारे 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना विशेष करून महिला वर्गाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे। आगामी काळात शहरवासियांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते। बहापूर शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे सदर विद्यार्थिनीने आत्महत्या केली। या प्रकरणी दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले। बहापूर शहरातील अंजुमन इस्लाम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या एका शिक्षकाने इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला। त्यामुळे त्रस्त होऊन विद्यार्थिनीने घरी फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली। ही घटना 9 मार्च 2019ला घडली होती। या घटनेनंतर मृतक विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी बदनामी होण्याच्या भीतीने पोलीस तक्रार केली नव्हती। त्यानंतर काही नागरिकांनी या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्याची मागणी निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली। या तक्रारीत नमूद करण्यात आले की दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई करावी, तर काही शिक्षकांनी आरोप करीत दोषी शिक्षकाला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। या प्रकरणी बिस्मिल्ला खान उर्फ अशफाक खान यांनी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। बाळापूर पोलीस या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बालापुर में एक इदारा है अंजुमन अनवारुल इस्लाम उर्दू हाई स्कूल और जूनियर कॉलेज। उस इदारे की एक बच्ची के साथ में बहुत दुखद हादसा हुआ। 9 मार्च 2019 को उस बच्ची ने आत्महत्या की फांसी लगाकर। ये पूरे गांव के अंदर में चर्चा है और उसकी वजह एक शिक्षक है जो कि अंजुमन अनवारुल इस्लाम हाई स्कूल जूनियर कॉलेज में पढ़ाता है। उस शिक्षक के वजह से उससे त्रस्त होकर उस बच्ची ने फांसी लगाई और इस ताल्लुक से रिपोर्ट भी पुलिस स्टेशन बालापुर, एसपी ऑफिस, कलेक्टर ऑफिस और मुख्तलिफ डिपार्टमेंट को दी गई, लेकिन उस पर किसी भी किस्म की कार्रवाई नहीं होने की वजह से हमारे नागरिक और बामसेफ के बालापुर के अध्यक्ष अशफाक खां इन्होंने मुंबई हाईकोर्ट की नागपुर बेंच में पिटिशन दाखिल की। अकोला महानगरपालिका आरोग्य विभागाद्वारे वाशिम बायपास रोडवरील नवीन किराणा मार्केटमधील एका दुकानावर कारवाई करीत प्रतिबंधित प्लास्टिक निर्मित साहित्य जप्त करण्यात आले। परंतु सदर दुकानात अधिक साठा असताना कारवाई होत नसल्याने आरोग्य विभागाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शासनाने प्लास्टिक व थर्मोकॉलच्या वस्तूंवर बंदी आणल्यानंतरही प्रशासनाद्वारे विशेष कारवाई होत नसल्याने अकोला शहरात खुलेआम प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या विविध वस्तू व पिशव्यांचे उत्पादन व विक्री होत आहे। शहरातील नवीन किराणा बाजारात स्थित गोपाल अँड सन्स या दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पत्रवाळीचा माल साठवून ठेवल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाला मिळाली। या माहितीच्या आधारावर सदर दुकानदारांवर कारवाई करून 5000 दंड वसूल करण्यात आला। परंतु या दुकानात 3 ते 4 ट्रॉली भरतील एवढा मोठा साठा असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली। त्यानंतर कारवाईला पोहोचण्यापूर्वीच दुकान मालकाने दुकानाला कुलूप लावून पळ काढला। सध्या मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी या दुकानावर वॉच ठेवून असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाचे प्रमुख श्री प्रशांत राजूरकर यांनी सिटी न्यूजने फोन केला असता दिली। यावेळी त्यांच्याशी झालेल्या संभाषणात अनेक अफलातून प्रकार समोर आले। कोणाला मग काय सील लावण्याची कारवाई वगैरे नाही केली आहे का? नाही सील लावण्याची कारवाई नाही केलेली आहे। आपण त्याचं दुकान उघडण्याची वाट पाहतो आहे। आमचे माणसं रात्री देखील तिथे राहणार आणि उद्या देखील राहणार आहेत। दुकानाचं नाव मगनलाल गोपालजी सन्स असं आहे का?
ते पहा एक्झॅक्ट नाव नाही बघ, गोपाल काहीतरी नाव आहे त्याचं. ते परशुराम शेतमलच्या बाजूनी आहे. अच्छा, दुकान नंबर 19 G19 आहे वाटते. हा, काल काही कारवाई दरम्यान काही माल वगैरे सापडला होता का याच्यात? हा माल सापडला होता ना. माल सापडला म्हणूनच कारवाई केली ना आपण. अच्छा, पूर्ण कारवाई झाली नाही आणखीन? पूर्ण कारवाई म्हणजे दंड वगैरे दिलेला आहे त्यांनी. परंतु आम्हाला आमच्या मते तिथे जास्त माल आहे, त्यानुसार आम्ही आमच्या भूमिकेवर काय ठाम आहोत. या दुकानावर जर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पत्रवाळीचा साठा जमा आहे तर मग मनपाने रात्री सील का लावले नाही? यासोबतच पंचासमस कुलूप फोडून माल जप्त का केला नाही? जर दुकानदाराने रात्रीतून येथून माल हलविला तर याला जबाबदार कोण, असा अनेक प्रश्न उपस्थित झाले. सिटी न्यूजची टीम जेव्हा तेथे पोहोचली तेव्हा मनपाचा एकही कर्मचारी या परिसरात आढळून आला नाही. गोपाल सन्स या दुकानावर कारवाई करण्यात आली होती. या दुकानामध्ये काही प्रमाणात प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांचा साठा सापडला तर 5,000 रुपये दंड आरोग्य विभागाद्वारे करण्यात आला. परंतु या दुकानामध्ये आणखीनही जवळपास 2 ते 3 ट्रक एवढा माल असल्याची शंका आरोग्य विभागाला असल्याने येथील दुकानदाराने सध्या पळ काढलेला आहे. दुकानाला सध्या कुलूप लावण्यात आला आहे आणि कुलूप लावून हा दुकानदार सध्या फरार आहे. यासोबतच मनपा आरोग्य विभागाचे काही कर्मचारी जवळपास वॉच करून आहेत. या दुकानावर हे दुकान उघडताच यामधील साठा जप्त करण्यात येत असल्याची माहिती नुकतीच मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली आहे. यामध्ये खरोखर आता किती माल सापडणार हे येणारा काळ सांगणार आहे. कॅमेरामॅन राजेश राठोडसोबत मी विवेक राऊत, सिटी न्यूज, अकोला. होळी उत्सवापासून सुरू झालेल्या माता गणगौर उत्सवाची सांगता करण्यात आली. शहरातून शोभायात्रा काढून गणगौर घाटावर भक्तिभावाने विसर्जन सोहळा संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौर गौर गोमती इसरे पूजे, पार्वतीच्या जय घोषात आणि अखंड सौभाग्य व योग्यवराची कामना करीत महिला व युवतींनी गणगौरचे विसर्जन खोलेश्वर स्थित गणगौर घाटावर भक्तिभावाने केले. विसर्जनापूर्वी गणगौर शोभायात्रा हर्ष उल्हासात काढण्यात आली. या शोभायात्रेची सुरुवात जैन मंदिर जवळील मटका बाजार रामदत्त कन्हैयालाल बजाज यांच्या कापड दुकानापासून सुरू करण्यात आली. जैन मंदिर, सराफा बाजार, गांधी चौक, सिटी कोतवाली मार्गाने ही शोभायात्रा संतोषी माता मंदिराजवळ पोहोचली. या ठिकाणी नवविवाहिता युवती व उपासिकांनी माता गणगौर व इसर्जीचा सप्तशृंगार मनमोहक पद्धतीने करण्यात आला होता. होळी उत्सवापासून गणगौर उत्सवाला सुरुवात करण्यात आली होती तर गुढीपाडव्याच्या तीजवर समापन करण्यात आले. यावेळी नवविवाहिता व युवतींनी माता गणगौरचे विधिवत पूजन केले. गणगौर घाटावर सामाजिक व राजस्थानी मारवाडी मंडपद्वारे शीतपेय व सरबतची व्यवस्था करण्यात आली होती. राजस्थानी गीतावर महिला व युवतींनी सामूहिक नृत्य केले. अकोला सौरभच्या रुग्णालयातील अखेर उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला. सिटी न्यूजने उष्माघात कक्षाबाबत वृत्त प्रसारित केले होते. याची दखल घेत उष्माघात कक्ष सर्व सुविधेसह सुरू करण्यात आला. मार्च महिन्यापासूनच जिल्ह्याचा तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. अशा स्थितीत आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे अपेक्षित असताना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात अद्यापर्यंत उष्माघात कक्षाची व्यवस्था झालेली नव्हती. मार्च महिन्यातच उष्णतेची लाट आलेली असतानाही सर्वोपचार रुग्णालयात प्रशासनाने उष्माघात कक्षाची स्थापना करण्याबाबत दखल घेतलेली नसल्याने सिटी न्यूज याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत अखेर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वोपचार रुग्णालयामध्ये दखल घेऊन उष्माघात कक्षाची स्थापना केली आहे. रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 5, 6 आणि 9 मध्ये एकूण 16 बेड उष्माघात रुग्णांसाठी राहणार असून त्या ठिकाणी ताट्या, कूलर व इतर सुविधा देण्यात येत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर घोरपडे यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला इथे उन्हापासून बाधित उष्माघात रुग्णांकरिता उष्माघात कक्ष वार्ड क्रमांक 5, 6 व 9 येथे स्थापन करण्यात आले आहे. एकूण 16 बेड्सची व्यवस्था तिथे करण्यात आली आहे. वार्ड क्रमांक 5 मध्ये महिलांकरिता 5, 6 नंबरमध्ये पुरुषांकरिता 5 व 9 नंबरमध्ये पुरुषांकरिता 6 बेड अशी एकूण 16 बेडची व्यवस्था इथे उष्माघाताकरिता करण्यात आलेली आहे आणि ते आजपासून कार्यान्वित होणार आहे.
खदान पोलीस स्टेशन हद्दीतील सिंधी कॅम्प कच्ची खोली यामध्ये एका घरात सुरू असलेल्या IPL क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकून पोलिसांनी 2 आरोपीसह मुद्देमाल जप्त केला। सिंधी कॅम्प परिसरात IPL क्रिकेट सामन्यांवर लावल्या जात असलेल्या सट्ट्यांवर खदान पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकून जगदीश अडवाणी व राहुल रोहडा यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 23,000 रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले। सिंधी कॅम्प परिसरातील एका घरामध्ये IPLच्या किंग्स 11 पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या 2 संघादरम्यानच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावल्या जात असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली। पोलिसांनी या घरात सुरू असलेल्या सट्ट्यावर छापा घातला। घरातून जगदीश अडवाणी व राहुल रोहडा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांनी या घरातून मोबाईल, LED TV व इतर काही साहित्य जप्त केले। रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू असल्यामुळे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे कळू शकली नाहीत। शनिवारी सुद्धा सन सिटी येथे पोलिसांनी चेन्नई सुपर किंग आणि पंजाब संघादरम्यान क्रिकेट सामन्यावरील सट्ट्यावर कारवाई करून 5 जणांना अटक केली होती। अकोला जिल्हा परिषद अंतर्गत स्वस्ती प्रदर्शनीकरिता निधी खर्च चालला नसल्याची बाब समोर आली असून त्यामुळे आता ही निधी शासन जमा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या व्यवसायातील वस्तू विक्रीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनाकडून विभागातील 5 जिल्ह्यांसाठी प्राप्त झालेल्या 75 लाखांचा निधी खर्च झालेला नाही। स्वस्ती प्रदर्शन आयोजनात जिल्हा परिषदांनी केलेल्या उशीर त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेने हा निधी अखर्चित राहण्याची वेळ आली आहे। प्रत्येक जिल्हा स्तरावर महिला बचत गटांच्या वस्तूंची विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी शासनाने 19 ऑक्टोबर 2018 रोजी निधी दिला। अकोला जिल्ह्यात 10 लाख रुपये देण्यात आले। अकोला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने गेल्या 2 महिन्यापासून त्यावर काहीच न करता 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शन भरवण्यासाठी मंडप स्टॉल डेकोरेशन करण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली। त्यामध्ये 27 डिसेंबर पर्यंत निविदा मागविल्या। त्या निविदा 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता उघडण्याचीही ठरले। त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच 29, 30, 31 डिसेंबर रोजी प्रदर्शन आयोजनाची तारीखही जाहीर झाली। त्यातून ही तयारी करण्यासाठी किती वेळ निविदा धारकाला दिला जाणार होता ही बाब पुढे आली। बचत गटाच्या वस्तूंच्या विक्री प्रदर्शन आयोजनात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने चांगलीच घिसाडघाई करण्याचा प्रकार घडला। अकोल्यातील हा प्रकार मोरणा महोत्सवासाठी स्वस्ती प्रदर्शनाचे 10 लाख रुपये वापरण्याचा हेतूने करण्यात आला। जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांना विश्वासात न घेताच प्रदर्शन आयोजित केल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे विभागीय आयुक्तांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची कान उघाडणी करीत निधी खर्च थांबवला। त्यानंतर स्वस्ती प्रदर्शन भरवण्याची प्रक्रिया पुढे सरकलीच नाही। एक नजर टाकूया आजच्या सुविचार, हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। सर्वांनी मतदान करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आव्हान। मेडिकल कॉलेज व सरोपचार मधील निवासी डॉक्टर संपाच्या तयारीत। शहरातील अधिकतर हँडपंप मृतावस्थेत। बाळापुरातील शिक्षकाच्या कृत्याने जनआक्रोश वाढला। महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। इथे आजचे बातमीपत्रात संपित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।